सर्वप्रथम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते। आज स्वामी भक्ताचा खूप सुंदर अनुभव मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे। हा अनुभव ऐकून तुम्हालाही चांगलं वाटेल। तुम्ही महाराजांची कोणती पण सेवा करत असाल, मग ती तारक मंत्राची असो किंवा नामस्मरणाची किंवा स्वामी चरित्र सारामृताची, गुरुचरित्र यापैकी किंवा फक्त जरी नामस्मरण देखील केलं तरी घाबरायचं कारण नाही। कारण आपण आपलं सर्वस्व स्वामी महाराजांना जर दिलं तर ते नक्कीच आपल्याला पाठीशी उभे राहतात आणि आपली साथ कधीही सोडत नाहीत। तुमच्या आयुष्यात कधीही आर्थिक, शारीरिक, मानसिक संकट आली तरी घाबरायचं कारण नाही, कारण आपल्या सोबत स्वामी महाराज आहेत। चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, मला गर्भधारणा झाली। जेव्हा कळालं होतं तेव्हा आमच्या डॉक्टरने साफ सांगितलेलं की तुम्हाला 7 महिने बेड रेस्ट करायचा आहे, बिलकुल ताणतणाव घ्यायचा नाही। ते सुरुवातीचे दिवस खूप अवघड गेले, पण माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होते, त्यामुळे मी अजिबात जास्त हालचाल करत नव्हती। आजकाल तर शरीर नीट पाहिजे, कारण आपल्या आजकालच्या वातावरणात खूप फरक पडला आहे। मला डॉक्टरने सांगितले होते जेव्हा मला 5वा महिना होता तेव्हा की तुम्हाला गर्भपात करावा लागेल। त्यांचं असं म्हणणं होतं की बाळाला काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणे, वाढ नीट झाली नाही। पण आम्ही काही ते बाळ खाली केलं नाही आणि मी 7 महिने रोज सतत कोणत्याही अटी नियम न पाळता तारक मंत्र आणि नामस्मरण करत राहिले। या 2 सेवा मी खूप केल्या। त्या म्हणायच्या, मी जेव्हा पण डॉक्टरकडे जायचे तेव्हा मला महाराजांचा मंदिर किंवा महाराज दिसायचे। तुम्हाला माहिती आहे का की आपल्या कोणतेही काम करत असताना जर महाराज आपल्याला दिसले तर समजून जायचं की महाराज आपल्याला एक शुभ संकेत देत आहेत की मी तुझ्या पाठीशी आहे, असा संकेत असू शकतो। मला तर असं वाटतं, तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा। ताई म्हणायच्या, माझा काय गर्भपात होणार नाही आणि बघता बघता 7 महिने झाले आणि डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे 7 महिन्यात माझी डिलिव्हरी झाली आणि खूप अडचणी आल्या। माझ्या बाळाला NICU मध्ये ठेवण्यात आलं। तुम्हाला तर माहीत असेल की नवजात शिशु जर महिन्याच्या आत जन्माला आला तर त्याला काचेमध्ये ठेवतात। माझं अजूनही नामस्मरण चालू होतं, कारण देवाचं नाव घ्यायला कोणीही तुम्हाला अडवू शकत नाही। तुम्ही कधीही आणि कोठेही घेऊ शकता। आई म्हणतात, माझं बाळ आता सुखरूप माझ्या जवळ आहे। माझं बाळ आज या जगामध्ये आलंय साक्षात स्वामी कृपेने। डॉक्टरने तर सांगितले होते की तुमचे बाळ जन्माला येऊ शकत नाही आणि तेच बाळ आता स्वामी कृपेने अगदी ठणठणीत सुखरूप आहे। तर माझा हा अनुभव इथेच संपला। तर मला एक सांगावंसं वाटते, तुम्ही कितीही देवाला नवस केले किंवा कितीही हातपाय जोडले, पण जे तुमच्यासाठी योग्य आहे ते देव तुम्हाला देणारच आहे। आणि प्रत्येक स्त्रीला आई होण्याचं भाग्य मिळू द्या, ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते। भेटूया अशाच नवीन अनुभवासोबत, तोपर्यंत अवधूत चिंतन श्री